नमस्कार, मी प्रिया मायलेक किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने कुरड्या कशा बनवतात. ही सगळी प्रक्रिया मी माझ्या सासरी जाऊन शूट केली आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता आणि सगळ्यांनी मिळून केलेली ही कुरडई अजूनच खूप स्पेशल आहे. तुम्हाला देखील बघायला नक्की आवडेल. तर चला मग सुरू करूया. तर सगळ्यात पहिल्या दिवशी काय करायचं आहे, इथे आम्ही 7 किलो गहू घेतले होते. माझ्या सासूबाईंनी ते सगळ्यात अगोदर स्वच्छ करून घेतले. त्यानंतर हे गहू आपल्याला 2 वेळा पाण्याने नीट धुवून घ्यायचे. ही प्रोसेस आपल्याला सकाळी 10 ते 11च्या दरम्यान करायची आहे. आता एक मोठी स्टीलची टाकी असते ती घेतली आहे. त्यामध्ये अगोदर आम्ही 1.5 हंडा पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये आपण जे गहू धुवून घेतलेत ते सगळे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. गहू आहेत ना पूर्ण असे पाण्याखाली गेले पाहिजेत. वरती हे पाणी असं एवढं राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता ही टाकी आम्ही उन्हातच ठेवणार आहोत. उन्हामुळे काय होतं, उष्णता तयार होते आणि आपले गहू आहेत ना चांगले फुगून येतात. रात्री ही टाकी तुम्ही घरात ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी आम्ही ही टाकी पुन्हा उन्हात ठेवली होती आणि 10 ते 11च्याच दरम्यान त्याच्या जे वरचं आपण पाणी टाकलं होतं ते काढून टाकलं होतं आणि परत तेवढंच पाणी नवीन टाकलं होतं. आता तिसऱ्या दिवशी तुम्ही ते बघू शकता आपले गहू चांगले फुगून आलेत. आता हे पाणी आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे आणि हे गहू आहेत ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्यायचे. आता इथे आपण भिजवलेले गहू दळून घेणार आहोत. गावाकडे अशा प्रकारे गहू दळण्यासाठी ही मशीन वापरली जाते. इथे तुम्ही बघू शकता माझ्या जाऊबाई ही मशीन आहे ना खाटेला चांगली फिक्स करून घेतात ते, म्हणजे व्यवस्थित असं गहू दळता येतील. आमच्या गावाकडे ना घरासमोर खूप मोकळी जागा आहे, म्हणून आम्ही ही सगळी प्रोसेस आहे ना बाहेर बसूनच करत आहोत. छान हवा आहे, मस्त काम करायलाही खूप मजा येत होती. आता बघा हे गहू किती छान मऊ झाले आहेत. हे दळायलाही अगदी सोपे जातात. मशीनमधून गहू अगदी बारीक आणि चांगले दळून निघत आहेत. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण गहू जितके बारीक दळले जातील ना तितका चिक आपल्याला चांगला मिळतो. तर सगळ्यात अगोदर इथे माझ्या जाऊबाईंनी गहू दळून घेतले. त्यानंतर माझ्या सासूबाई देखील बसल्यात. इथे मुली देखील आमच्या खूप मजा करत होत्या. तर इथे आम्ही सगळे मिळून हे कामं करत होतो. कोणी गहू टाकते तर कोणी मशीन फिरवते. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मिळून हे काम केलं आणि अगदी पटकनही झालं. आता इथे आपण दळलेले गहू घेतलेत आणि हे गहू आपण पाण्यात टाकून हाताने चांगले चोळून घ्यायचे. असं चोळल्यावर गव्हामधला जो पांढरा चिक असतो ना तो हळूहळू असा पाण्यात निघायला लागतो, म्हणून ही स्टेप देखील खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण हे गहू हाताने असे दाबून घ्यायचेत आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि जो गव्हाचा चोथा आहे तो असा बाजूला ठेवून द्यायचा. ही पूर्ण प्रोसेस आपल्याला इथे 2 वेळा रिपीट करायची, म्हणजे आपल्याला चांगल्या प्रमाणात चिक मिळतो. तुम्ही ते बघू शकता, हे जे पाणी निघाले गव्हाचं ते अगदी पांढरं शुभ्र आहेत, म्हणजे आपल्या कुरड्या देखील मस्त अशा पांढऱ्या शुभ्र होणार आहेत. हे पाणी आता आपल्याला चाळणीतून गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जर काही गव्हाचे कण राहिले असतील तर ते वेगळे होतील. आता हे सगळं पाणी आपण टाकीत ठेवून द्यायचं. त्यात तुरटीचा खडा टाकायचा आहे आणि रात्रभर हे असंच झाकून ठेवायचं आहे. तुरटी टाकल्यामुळे काय होतं, पाणी सगळं स्वच्छ होतं आणि जी काय अशी घाण असेल ती वरती येते. तुम्ही सकाळी ते बघू शकता, हे जे वरचं पाणी वेगळं झालंय ना ते अलगद असं वरच्यावर ओतून घ्यायचंय आणि खाली बघा जो पांढरा थर जमा झाला आहे ना त्याला खडी म्हणतात. ही खडी आहे ना पाण्याच्या खाली बसते, ती आपल्याला हलक्या हाताने अशी काढून घ्यायची आणि पुन्हा एकदा हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचंय, म्हणजे आता आपल्याला एकदम स्वच्छ असा चिक मिळतो. तरी ते घरामागे आम्ही चूल मांडली आहे, त्याच्यावरती एक टोप ठेवला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा टोप त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे. पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, 1 चमचा खायचा सोडा टाकून घ्यायचा. तर तुम्ही ते बघू शकता किती हसत खेळत आमची ही कामं चाललेत. शहरात सगळं काही रेडी मिळतं, पण गावाकडचा हा एकत्र येऊन केलेला अनुभव आहे ना काहीतरी वेगळाच असतो, म्हणून अशा आठवणी ना कायम लक्षात राहतात. या सगळ्या प्रोसेसमध्ये ना मी कॅमेरा मागूनच शूट करत होती, म्हणून मी काही ते तुम्हाला जास्त दिसणार नाही आहे. पण हो, शेवटी मी स्वतः कुरडई काढताना तुम्हाला नक्की दाखवणार आहे. तर लगेचच आता याच्यामध्ये आपल्याला खडी टाकून घ्यायची आणि सतत असं हलवत राहायचं आहे, कारण गुठळ्या होऊ नयेत म्हणून. ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करावी लागते, कारण आपण जर ते कंटिन्युअसली मिक्स करत नाही राहिलं ना तर त्याच्या लगेच गाठी तयार होतात. थोडंसं घट्ट झालं की 1-5 मिनटं फक्त हे झाकून ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा इथे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आपला इथे चीक एकदम पांढरा शुभ्र झाला आहे. कुरडई पण तेवढ्याच पांढऱ्या शुभ्रच होणार आहेत आणि खूप भारी होणार आहेत. चीक तयार झाल्यानंतरची पुढची प्रोसेस देखील आपल्याला अगदी झटपट करायची आहे, कारण चीक गरम असतानाच आपल्याला या कुरड्या काढून घ्यायच्यात. तर इथे आम्ही उन्हामध्ये एक खाट ठेवली, त्याच्यावरती साडी अंथरली. साडी अशी आंबट ओली करूनच खाटेवरती टाकलेली आणि फटाफट अशा कुरड्या काढायला स्टार्ट केल्या. इथे माझ्या सासूबाईंनी ते चीक भरून देत होते आणि आम्ही सगळ्या अशा कुरड्या काढत होतो. सगळ्यांनी मिळून काम केल्यामुळे हे काम खूप पटकन झालं. कुरडई करण्यासाठी खरं तर खूप वेळ लागतो, पण असं मिळून मिसळून केलं तर अगदी पटकन होतात.
आणि ही आहे मी. शेवटी मी पण कुरडई काढायला जॉईन झालेच. तर ते सगळ्यांनी आम्ही मस्त अशा कुरडया फटाफट काढून घेतल्या. चिक गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस अगदी झटपट करायची आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी बसून मस्त गरमागरम चिक देखील खाल्ला. आता या कुरडया आहेत ना, आपल्याला उन्हात चांगल्या वाळवून घ्यायच्यात आणि एकदम छान पांढऱ्या शुभ्र झाल्यात आपल्या ह्या कुरडया. संध्याकाळी थोड्या सुकल्या की आपण त्या काढून घ्यायच्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या उन्हात ठेवून चांगल्या सुकवून घ्यायच्यात. तर आता इथे तुम्हाला एक मी कुरडई तळून दाखवते. कढईत तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये कुरडई टाकून घ्यायची आणि तुम्ही ते बघू शकता कुरडई अगदी फुलून आली आहे. पूर्ण कढईभर आपली कुरडई ते फुलली आहे. एकदम पांढरी पण दिसते आणि तेवढीच क्रिस्पी देखील झाली आहे. तर अशा प्रकारे आपल्या पारंपरिक पद्धतीने कुरडई तयार होतात. तुम्ही देखील नक्की करून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा हा विलेज स्टाईल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.